हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला. कारण आपण टेक्नॉलॉजी आणली, डेव्हलपमेंट विकास झाला, तो लॉपसाइडेड आहे हे मान्य आहे. पण त्या विकासाची फळं काहीपर्यंत पोहोचली, काहीपर्यंत पोहोचली नाही. आणि टेक्नॉलॉजीचा वापर आपण डेव्हलपमेंट करण्यापेक्षा, पॉझिटिव्ह करण्यापेक्षाही त्याचा दुरुपयोग कसा होतो याच्याकडे आपण बघतो. म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी खूप चांगल्या पद्धतीने चालते, पण इथली लायब्ररी किती वेळ चालते हा माझा मोठा प्रश्न आहे. व्हॉट्सअपवरती आपल्याला पाहिजे त्या गोष्टी बोलता येतात. स्वातंत्र्य भेटण्यासाठी खूप कष्ट करावे लागले, पण स्वातंत्र्याचा वापर आज कोणत्या पद्धतीने होतोय, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा डेव्हलपमेंटसाठी किती वापर होतोय आणि फेसबुक आणि व्हॉट्सअपमध्ये वेळ घालवण्यासाठी किती होतोय, मीमे करण्यासाठी किती होतोय, हा विचार करण्याची वेळ तुमच्या वतीने माझ्या वतीने आज आलेली आहे. टेक्नॉलॉजी नवीन आली म्हणजे त्याचा सदुपयोगच होईल असं नाही. प्रत्येक गोष्टीला दोन्ही बाजू असतात. म्हणून मनुष्य म्हणून तुम्ही ज्यावेळेस जन्माला येता त्यावेळेस तुम्ही चांगलं काम करता का वाईट करता, ॲव्हरेज करता की बेस्ट करता, हे तुमच्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून समाजामध्ये तुम्ही समाजाचा अविभाज्य भाग असल्यामुळं आणि आपण सर्वजण अविभाज्य भाग असल्यामुळं सामाजिक दखल घेण्याची खूप गरज असते. कारण आपण बोलताना खूप बोलतो, करप्शन खूप आहे, निश्चित आहे. मग करप्शनचा आपण भाग आहोत का, भ्रष्टाचाराचा आपण भाग आहोत का? मला वाटतं आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनी हे फेस केलं असेल किंवा त्याचा भाग राहिलेला असेल. तिथं नकार देण्याची आपली वृत्ती आहे का हा प्रश्न. मला लायसन्स काढायचं आहे, लायसन्ससाठी मी RTOकडे ॲप्लिकेशन केलं, ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत, त्याला 7 दिवस वेळ लागतोय. नाही, माझ्याकडे 7 दिवस नाही, मग मी एजंटला शोधणार, काहीतरी करणार आणि 7 दिवसाचे आजच्या आज कसं भेटेल हे बघणार. आता याला मुळामध्ये भ्रष्टाचार कुणी केला हा म्हणायचा. ॲज अ माणूस म्हणून जो ॲप्लिकंट आहे त्यांनी केला म्हणायचा, एजंट आहे त्यांनी केला म्हणायचा, अधिकारी आहे त्यांनी केला म्हणायचा, भ्रष्टाचार सर्वांनीच केला. पण याच्यामध्ये सहभागी सर्व आहेत. म्हणून आपला खरोखरच आपला भ्रष्टाचार समाजामधून दूर करायचा असेल तो अगोदर स्वतःपासून दूर करा. स्वतः भ्रष्टाचार मुक्त राहण्याचा प्रयत्न करा. अवघड आहे, निश्चित अवघड आहे, पण इम्पॉसिबल नाही आहे. आता भ्रष्टाचार म्हणजे नेमकं काय? पैसे देणं आणि पैसे घेणं म्हणजे भ्रष्टाचार नाही आहे. त्याची डेफिनेशन, टेक्निकल डेफिनेशन अशी आहे, सांगता येईल की डेव्हिएशन फ्रॉम नॉर्मल कोर्स ऑफ ॲक्शन, म्हणजे ज्याला आपण जो नॉर्मली ॲक्सेप्टेड कोर्स आहे त्याच्यापासून वेगळं काहीतरी करणं फॉर सम गेन्स, मटेरियल गेन्स, ते करणं म्हणजे भ्रष्टाचार. म्हणजे कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं, फीस दिली, तुम्हाला 5 लेक्चरर्स आहेत, घरून निघाले, लेक्चरच्या ऐवजी बाहेर गेले, भ्रष्टाचार. हा विचार केला आहे कधी? नाही. मला वाटलं की लेक्चर चांगलाच नाही आहे, मला नाही जाऊ वाटलं, मी नाही जाणार.